कोण कल्याण करेल महाराज? अरे संत रिकामे सांगत नाहीत महाराज, वेदानं सांगितलंय. का वेदाला मानायचं? वेद निर्दोष आहे महाराज, अपौरुष आहे महाराज. वेदानं ब्रह्म सांगावं कोणी? धर्म आणि ब्रह्म हे अतींद्रिय विषय, बुद्धीला देखील विषय न होणारे आहेत महाराज. सूक्ष्माती सूक्ष्म आहेत महाराज. त्याला पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हटली महाराज. आणि या कळवून देणार त्याचं नाव शास्त्र आहे. आणि या जोपर्यंत कळत नाही महाराज, तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थाकडे वाट नाही. आम्हाला वाटायला हे परमार्थ कशाला मानत नाही आपण? परमार्थ सगळ्याला परमार्थच मानायला हवे महाराज. पण खऱ्या अर्थानं परमार्थ ठरत नाही महाराज. कारण का वस्तू जिकडं आहे महाराज, त्या मार्गानेच जाणं, त्या हेतूतनच जाणं, नाही त्याच्यासाठीच जगणं, त्याचं नाव परमार्थ आहे. का महाराज? अरे त्याच्यामुळे तरी जन्म मरणाचा फेरा पडला आपल्याला. आपल्या प्रत्येकाला जे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे का भोगायला लागलं महाराज? त्या वस्तूच्या अज्ञानामुळे महाराज. वस्तू येतात न कळल्यामुळे महाराज. पण ती कळवून देणारी वेद माता आहे महाराज, श्रुती माता आहे महाराज. आणि तिचा स्वीकार आपल्या वारकरी संप्रदायाने केलेला आहे. ती परिचिन्न नाही महाराज. आमच्या जे सगळे भेद आहे, तू ह्या फडाचा, मी त्या, आमच्यात फडफडच चालू आहे. आणि व्यापक आपला धर्म आहे ना. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. का हो महाराज? सर्वांना अधिकार आहे महाराज. मनुष्य जन्म तुम्हाला जो दिला आहे महाराज भगवंतानं, तो केवळ आणि केवळ महाराज परमात्मा साधण्यासाठीच नाही, जन्म मरणात निवृत्ती होण्यासाठीच महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य परब्रह्म. हो त्याच्यासाठी भगवंतानं आपल्याला साधना दिली ना. दिले या इंद्रिय हात पाय का, मुख बोलाया वचन, जन तू बोलसी नारायण. नास जीवपणा भवरोग, नास जीवपणा भवरोग, नास जीवपणा भवरोग, नास जीव